नागपूर शहरात उष्माघाताचे 3 बळी गेलेत। मोठा फटका सगळ्या नागपूरकरांना उन्हामुळे बसतोय। शहरातील विविध भागामध्ये मागच्या 2 दिवसात 2 मृतदेह आढळले, तर उष्माघाताचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या तिघांच्या मृत्यूला उष्माघात हे कारण आहे की इतर काही हे शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट होणार आहे। पण प्राथमिक अंदाजानुसार हे तिन्ही बळी उष्माघाताचे असल्याचा संशय आहे। वाढत्या उष्णतेला बघता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनाकडून केलं जाते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आत्ताच्या क्षणाला नागपुरात नेमकं किती तापमान नोंदवलं गेलंय आणि त्या दृष्टीने नागरिकांनी काय काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलंय? रिद्धी, अलीकडच्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्हे आहेत ज्यामध्ये तापमान जे आहे ते 40च्या वर गेलेलं आहे। अकोल्यामध्ये 2 दिवसापूर्वी जवळपास 44 अंशावर हे तापमान गेलेलं होतं। मात्र मध्येच अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये थोडी कमी झालेलं होतं। मात्र तापमान जे आहे ते सतत 40 डिग्रीच्या वर आहे, 40 ते 42 डिग्रीच्या वर राहत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 2 मृतदेह जे आहेत ते पोलिसांना आढळलेले आहेत। ते शहराच्या विविध भागामध्ये आढळलेले आहेत। हे बेवारस मृतदेह आहेत। त्याचबरोबर एका व्यक्तीचा जो आहे तो उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे उष्माघातामुळे हा मृत्यू झाला की काय असा संशय निर्माण झालेला आहे। कारण सहसा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्माघातामुळे अशा प्रकारचे जे बेवारस व्यक्ती असतात त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण हे अधिक असतं। मात्र नेमकं जे मृत्यूचं कारण आहे ते या व्यक्तींच्या शवविच्छेदनानंतरच समोर येईल। मात्र अशा वाढत्या तापमानामध्ये प्रशासनाने नागरिकांना बचाव करण्याचे आणि सतर्क राहण्याचं आवाहनही केलेलं आहे। रिद्धी जी।